विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्स पार्ट 1चे IMP क्वेश्चन पाहणार आहोत बोर्ड 2023 एक्झामसाठी. तर चला व्हिडिओला सुरू करूया. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन चॅप्टर हा 3 मार्काला आहे आणि विथ ऑप्शन हा 5 मार्काला. म्हणजे 3 मार्काचे 5 मार्काचे प्रश्न विचारले झाले, त्याच्यापैकी तुम्ही 3 मार्काचे याचे फिक्स सोडवायचे. तर त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्या चॅप्टरमध्ये ग्रॅव्हिटेशनमध्ये तुम्हाला काय काय आहे, ग्रॅव्हिटेशन आहे, केप्लर्स लॉज आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, त्याच्यानंतर फ्री फॉल आहे, सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स आहे, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, एस्केप व्हेलॉसिटी. तर याच्यामध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न पाहू. महत्त्वाच्या प्रश्नामध्ये सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन ही महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर पुढे केप्लरचे तिन्ही लॉज, केप्लर फर्स्ट लॉ, केप्लर सेकंड लॉ, केप्लर थर्ड लॉ विथ डायग्राम. द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट मुव्हिंग अराउंड द सन हे 3 केप्लरचे लॉ आहे, ते विथ डायग्राम हे तुम्हाला लिहावं लागतील, तेव्हा तुम्हाला याला 3 मार्क दिले जातील. त्याच्यानंतर या चॅप्टरमधला पुढचा प्रश्न जो आहे तो व्हॅरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, चेंज विथ द हाईट अँड चेंज इन विथ द डेप्थ, असे 3 जे व्हॅरिएशन आहे विथ द ग्रॅव्हिटेशनलची व्हॅल्यू जी असते त्याच्याबरोबर जे व्हेरिएशन होतात ते तुम्हाला इथं लिहायचे. हे पण प्रश्न 3 मार्क लिहू शकतो. त्याच्यानंतर मास आणि वेटचा हा जो प्रश्न आहे, मास आणि वेटचा प्रश्न तुम्हाला डिफरन्समध्ये विचारला जाऊ शकतो. छोटासा डिफरन्स लिहायचा, 2 मार्क लिहू शकतो हा प्रश्न. स्पॉट द डिफरन्स बिटवीन डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड वेट, हा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढं दुसरा चॅप्टर आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. हा चॅप्टर 4 मार्काला आहे आणि विथ ऑप्शन 6 मार्काला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा एक छोटासा जो पॅरेग्राफ आहे हा तुम्ही वाचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो म्हणजे मेंडेलिव्हचे जे पिरियोडिक लॉ आहे किंवा त्याचे मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह येऊ शकते. मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह हा प्रश्न येतो, म्हणजे येतो 100%. मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह किंवा डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह हा प्रश्न 3 मार्काला फिक्स येतो. त्याच्यामध्ये मेंडेलिव्हचा लॉ आहे तुम्ही पाठ करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर मेंडेलिव्हची इथं थोडी माहिती दिली, ती माहिती पण तुम्ही थोडी वाचून घ्यायची. त्याच्यानंतर मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल आणि डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल, याच्यामध्ये तुम्हाला मेरिट्स किंवा डिमेरिट्स यांच्यापैकी 2 पैकी एक प्रश्न येऊ शकतो 3 मार्काला. त्याच्यानंतर पुढे जाऊया स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. हा प्रश्न पण 3 मार्क लिहू शकतो किंवा 5 मार्क लिहू शकतो. मॉडर्न पिरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर लिहायचं, हा प्रश्न पण येऊ शकतो. त्याच्यानंतर हा असं तुम्हाला एक तक्ता दिला जाईल इथं OBCNBE, हे जे एलिमेंट आहे याचे ॲटॉमिक रेडियस दिले जाईल आणि त्याच्यावरच हे प्रश्न विचारले जातील. 5 प्रश्न 5 मार्क लिहू शकतो. हा प्रश्न 2019मध्ये आपली जे सेशनल एक्झाम असतात किंवा पूर्व परीक्षा असतात त्याला बऱ्याच वेळा आलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया स्वाध्यायामध्ये, म्हणजे एक्सरसाइजमध्ये सायंटिफिक रिझनमध्ये ॲटॉमिक रेडियस गोज ऑन अ डिक्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड, हा प्रश्न. याच्यापैकी तुम्हाला हे जे इथं 4-5 सायंटिफिक रिझन दिले त्याच्यापैकी तुम्हाला एक येऊ शकतो. त्याच्यानंतर तिसरा जो चॅप्टर आहे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन, त्याच्यामध्ये जो महत्त्वाचा प्रश्न म्हणजे टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. देअर आर 4 टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, हा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. एक्सप्लेन द टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन रिॲक्शन, त्याच्यानंतर डिकम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, असे 4 टाइप्स आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला डेफिनेशन लिहून थोडं एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तिसऱ्या चॅप्टरमधून फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. फॅक्टर्स कोणते अफेक्ट करतात रेट ऑफ केमिकल रिॲक्शनला? नेचर ऑफ द रिॲक्टंट, साइज ऑफ द पार्टिकल ऑफ द रिॲक्टंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट, टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन अँड कॅटलिस्ट, असे 5 फॅक्टर अफेक्ट करतात रेट ऑफ केमिकल रिॲक्शनला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे स्वाध्यायामध्ये एक्सरसाइजमध्ये राईट द ॲन्सर टू द फॉलोइंगमध्ये एक्सप्लेन द टर्म रिॲक्टंट अँड प्रोडक्ट गिविंग एक्झाम्पल. त्याच्यानंतर हे जो 5वा प्रश्न आहे ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड राईट डाऊन द केमिकल रिॲक्शन, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा प्रश्न जो 5वा प्रश्न आहे हा प्रश्न ह्यावेळेस तुम्हाला विचारला जाऊ शकतो 5 मार्काला. त्याच्यानंतर पुढं पाहूया 4था चॅप्टर जो आहे इफेक्ट्स ऑफ द इलेक्ट्रिक करंट, हा 5 मार्काचा चॅप्टर आहे विथ ऑप्शन 7 मार्क. तर याच्यामध्ये तुम्हाला काय एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट, हिटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट,
मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न जो म्हणजे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल अँड राईट हँड रूल. तर फ्लेमिंगचे जे दोन्ही हाताचे रूल आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये डेफिनेशन आणि डायग्राम काढायला येऊ शकते. तर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आणि फ्लेमिंग्स राईट हँड रूल हे तुम्ही पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इलेक्ट्रिक मोटर प्रिन्सिपल्स ऑफ द वर्किंग. राईट डाऊन द प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर. हा प्रश्न पण तुम्हाला 5 मार्क लिहू शकतो. त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटरची माहिती लिहायची डेफिनेशन तुम्हाला विचारली जाऊ होती. त्याच्यानंतर फ्लेमिंग राईट हँड रूल तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक जनरेटर. इलेक्ट्रिक जनरेटरचा तुम्हाला येऊ शकतो हा प्रश्न पण 5 मार्काला येऊ शकतो. त्याच्यानंतर व्हॉट इज सॉलिनॉइड. Compare the magnetic field produced by the solenoid with the magnetic field of the bar magnet. Draw neat figures and name various component. त्याच्यानंतर 10वा प्रश्न नेम द फॉलोइंग डायग्राम एक्सप्लेन द कन्सेप्ट बिहाइंड देम. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल अँड फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आयडेंटिफाय द फिंगर्स अँड एक्सप्लेन देअर यूज. त्याच्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे हीट. हीट या चॅप्टरमधून ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हीट हा चॅप्टर तुम्हाला 3 मार्काला आहे विथ ऑप्शन 5 मार्काला आहे. त्याच्यामध्ये ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम. याच्यामधला तुम्हाला एक प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. इक्वल हीट इज. इथं 2-4 एक्सरसाइजमध्ये जे 2-4 प्रॉब्लेम्स आहेत सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम त्याच्यापैकी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर हीट एक्सचेंज हा प्रश्न पण विचारला जातो. त्याच्यानंतर आपण पुढच्या चॅप्टरला जाऊया. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा चॅप्टर 5 मार्काला आहे विथ ऑप्शन 7 मार्काला. तर याच्यामध्ये काय काय रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे आणि डिस्प्रेशन ऑफ लाईट आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न म्हणजे डेफिनेशन. रिफ्रॅक्शन ऑफ लाईटची डेफिनेशन महत्त्वाची. त्याच्यानंतर लॉज ऑफ रिफ्रॅक्शन जे 2 लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आहे ते पण महत्त्वाचे आहे. ते पण एक्झामला विचारले जाऊ शकतात. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्याच्यानंतर डिस्प्रिझम ऑफ लाईट. डिस्प्रिझम ऑफ लाईट हे पण विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर सॉल्व द एक्झाम्पल. याच्यामधला पण एक प्रॉब्लेम एक्झाम्पल तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये साईन कन्व्हेन्शन, कार्टेशियन साईन कन्व्हेन्शन जे आहेत 5 हे प्रश्न पण विचारला जाऊ शकतो 5 मार्काला. हे डायग्राम काढून हे कार्टेशियन साईन कन्व्हेन्शन द्यायचे 5 मार्काला. त्याच्यानंतर ह्युमन आय वर्किंग ऑफ इट्स लेन्स. हा प्रश्न तुम्हाला याच्यावर असा पॅरेग्राफ दिला जाईल आणि त्याच्यावर 5 प्रश्न विचारले जातील किंवा हे डायग्राम जे ह्युमन आयची डायग्राम ही पण तुम्हाला काढायला लावू शकते. त्याच्यानंतर डिफेक्ट्स ऑफ व्हिजन अँड देअर करेक्शन. नियर सायटेडनेस म्हणजे मायोपिया. त्याच्यानंतर फार सायटेडनेस, हायपरमेट्रोपिया आणि प्रेस बायोपिया याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते. हे जे डिफेक्ट्स ऑफ आहेत ना, डिफेक्ट्स ऑफ व्हिजन याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे यूज ऑफ कॉन्केव्ह लेन्सेस अँड यूज ऑफ कॉन्व्हेक्स लेन्सेस याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे आयोनिक आपण मेट्रोलॉजी हा जो 8वा चॅप्टर आहे मेट्रोलॉजीचा पाहू आता. मेट्रोलॉजी हा 4 मार्काचा चॅप्टर आहे विथ ऑप्शन 6 मार्काला आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे आयोनिक कंपाऊंड आणि प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड याचे प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर जे ग्रॅव्हिटेशन व सेपरेशन मेथड जे आहेत त्याच्यापैकी मॅग्नेटिक सेपरेशन मेथड महत्त्वाची आणि फ्लोटेशन मेथड याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढं प्रिव्हेन्शन ऑफ करोजनचं प्रिव्हेन्शन कसं करायचं हे पण लिहायचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं गॅल्वनायझिंग, टिनिंग, त्याच्यानंतर ॲनोडायझेशन, इलेक्ट्रोप्लाटिंग अँड ॲलोईंग असे 5 आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न 6वा एक्सरसाइज मला व्हेन अ कॉपर कॉइन इज डीप इन द सिल्वर नायट्रस सोल्युशन ए ग्लिटर appears on the coin after some time. Why does it happen? Write the chemical equation. त्याच्यानंतर 7वा प्रश्न the electronic configuration of metal A is 2 8 and 1 and that of metal B is 2 8 2. Which of the two metal is more reactive? Write their reaction with dilute hydrochloric acid. तर हा प्रश्न बोर्ड एक्झाममध्ये ऑलरेडी आलेला आहे, पुन्हा येऊ शकतो. त्याच्यानंतर ड्रॉ ए नीट लेबल डायग्राम, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, फ्लोटेशन मेथड, इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिनियम, हायड्रोलिक सेपरेशन मेथड. हायड्रोलिक सेपरेशन मेथडचे डायग्राम ऑलरेडी बोर्ड एक्झाममध्ये काढायला आलेली. हा प्रश्न पण पुन्हा येऊ शकतो. त्याच्यानंतर डिवाइड द मेटल्स ऑफ Cu, Zn, Ca, Mg, Fe, Na, Li into the three groups, namely reactive metals, moderately reactive metals and less reactive metals. तर हा प्रश्न पण खूप वेळा पूर्व परीक्षेला आणि 6मा एक्झामला पण आलेला आहे, हा पण येऊ शकतो. त्याच्यानंतर 9वा चॅप्टर जो आहे कार्बन कंपाऊंड, तर त्याच्यामध्ये
कार्बनची जी माहिती आहे, कार्बनचा जो पूर्ण पॅरेग्राफ आहे हा तुम्हाला वाचावा लागेल. त्याच्यानंतर स्ट्रेच चेन, ब्रँच चेन अँड रिंग कार्बन ॲटम्स, त्याच्यानंतर हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हा पार्ट पण महत्त्वाचा आहे, याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर होमोलॉगस सिरीजवर पण प्रश्न विचारला जातो 100%. त्याच्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड्स हा पण प्रश्न विचारला जातो. मायक्रोमॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स हा याच्यावर प्रश्न 100% येतो, येतो. मायक्रोमॉलिक्युल्स किंवा पॉलिमर याच्यापैकी एक प्रश्न येतच असतो. त्याच्यानंतर स्वाध्यायामध्ये जो 8व्या नंबरचा आहे राईट आन्सर्स आर डायरेक्टेड, त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर क्लासिफाईड इन टू 3 टाईप्स, राईट दिस नेम गिविंग द वन एक्झाम्पल इच. त्याच्यानंतर गिव्ह एनी 4 फंक्शनल ग्रुप कंटेनिंग ऑक्सिजन ॲज द हेट्रो ॲटम इन इट, राईट नेम द सॅच्युरेटेड स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ वन एक्झाम्पल इच. त्याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय व्हिनेगर अँड ग्लासोल, व्हॉट आर देअर युजेस, व्हॉट इज कॅटलिस्ट, राईट एनी वन रिॲक्शन विच इज ब्रॉट अबाउट बाय यूज ऑफ कॅटलिस्ट. त्याच्यानंतर शेवटचा चॅप्टर जो आहे तो 3 मार्काला आहे आणि विथ ऑप्शन 5 मार्काला आहे. त्याच्यामध्ये काय काय स्पेस मिशन, आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहे, क्लासिफिकेशन ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट, ऑर्बिट ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट, सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, स्पेस मिशन अवे फ्रॉम द अर्थ. तर याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट एक्सरसाइजमध्ये जे ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन तुम्ही हे करून ठेवा, याच्यापैकी 100% इथं प्रश्न विचारला जाणार आहे. व्हॉट इज मीन बाय अन आर्टिफिशियल सॅटेलाइट, हाऊ आर द सॅटेलाइट क्लासिफाईड बेस्ड ऑन देअर फंक्शन्स, व्हॉट इज मीन बाय ऑर्बिट ऑफ अ सॅटेलाइट, ऑन व्हॉट बेसिस अँड हाऊ आर द ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट क्लासिफाईड. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, व्हाय आर द जिओस्टेशनरी सॅटेलाइट नॉट युजफुल फॉर द स्टडीज ऑफ पोलर रिजन्स, व्हॉट इज मीन बाय सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, एक्सप्लेन सॅटेलाइट लॉन्च व्हेकल डेव्हलप बाय इस्रो विथ द हेल्प ऑफ schematic diagram, why it is beneficial to use satellite launch vehicle made of more than one stage. Answer the following question आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला जे चॅप्टरमधले ना सर्व प्रश्न इथं दिलेले आहेत, त्याच्यामुळे याच्यापैकी तुम्हाला प्रश्न येऊ शकते. तुम्ही 5 प्रश्न व्यवस्थित करून ठेवा, याच्यापैकी तुम्हाला एक किंवा 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये सायन्स पार्ट 1चे IMP पाहिले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण सायन्स पार्ट 2चे IMP पाहू. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून